पुन्हा गोपीचंद एवढं चाबरं निघालो माझ्या आधीच आगडं निघलं काय लय अवघड आहे ते बी सांगावं लागते तिच्या लई एडी जात आहे आपल्याला काय काय करावं गोपीचंद हल्ल्याने हाणावं लागतं याला हिच्या मायला नीट होईना याला निवडून दिलं जेवढे कसं मत हाणला तेवढे कसं नोटा तुमच्या तालुक्यात आल्या पाहिजे आणि ते हाण्यासाठी या तिघाचं एकमत झालेलं आहे काय ते अटी शिथिल करायच्या आहेत. ठीक आहे. आमच्या बापाचे पाय दाबायला गडी डोसकचे पायला गडी हात दाबायला गडी आता आपल्याला गड्याचं दाबावं लागतंय. चल रे शेताला चल रे उलट झालंय फटणेवाली की फटी धोबी बेटाच्या आपलं काहीच घेणं देणं नाही त्याच्यामुळे इकडं मला माझ्या घरचं जायचंय का. पडळकर साहेब एक सूचना करतो 5 हेक्टर जमीन असेल 4 हेक्टर जमीन असेल बायकोच्या नावावर अर्धी करा. तुम्हाला बायकोच नाही त्याच्यामुळे तुमचा विशेष नाही तुम्ही लवकर करून घ्या ऐकलं का म्हणजे बरं जमल काहीतरी खेळ. नंदकुमार साहेब तुम्ही मोबाईल मध्ये नका बघू आता सभा होईपर्यंत उगा होऊच म्हणायचं काय बी हो उद्याचं बघू तिच्या मला का होतंय ते होतं आज हो म्हणायचं. मंत्री आपल्या संघ तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मंत्री तुम्ही जर आता तुम्ही मंत्री महोदयाला पटवलो म्हणून एवढं तुम्हाला मी गाडी दिली गाडी माझी नाही गाडी त्यांचीच आहे त्यांना माहित नाही त्यांची आहे म्हणून मला माहिती आहे कुणाची वाडा रे तुझी माय तुझ्या का बापाचा आहे काय करू वाडा तसं पण वाडा म्हणून मोकळा झालेला. ठीक आहे. भरत शेठ 3 लाख रुपयाला ट्रॅक्टर आणलोय आणि 6 महिन्यामध्ये त्या ट्रॅक्टर एक मशीन बसवणार आहे. एक मशीनचा पार्ट बांबू तोडत आणि दुसरं धरल तोडून त्याचं बी आपण संशोधन करून घेतलं त्याच्यामुळे तुम्हाला त्याची बी गरज नाही आपला पण तोडणं होईल. पडला उतरा भात खैना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हस्त शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा. भरत शेठ एकनाथ शिंदे साहेबाची उपकार सांगतो तुम्हाला माहित राहा मी तुमच्या पक्षाचं नाही पण तुमचा दोस्त आहो बरोबर. हे लय मजेशीर गोष्ट आहे तुम्हाला माहिती मधून आम्ही एक आहो वरून ते शिवसेनेचे मी भाजपचं. ठीक आहे. एकनाथ शिंदे साहेब तू बेवारशी अपक्ष म्हणजे ज्याला माय नाही बाप नाही म्हणजे बेवारस तू बेवारस आहे साधा भाऊ तुझा काय आहे अवघड आहे तू कोणकडे बी जाऊ शकतो तेव्हा नाही मजा आहे तुझी पण तू मधून आमचाच आहे यार तू काय सगळं गुणगुण पीठ ज्वारीचा असो का बाजरीचा असो का तांदळाचा भाकरच होती त्याच्यामुळे तू भाकरच सगळं नको. एके दिवशी 11:30 वाजता मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणले की बांबूसाठी तुम्ही एवढं बोलताय पाशा पटेल काय करू तुमच्यासाठी सांगा. नवळे साहेब माझ्यासाठी काही करू नका हे IAS लोक ना चांगले बी तेवढेच राहतात आणि वाकड्यात गेले की जीव वर ठेवतच नाही पण नॉट फिजिबल लिहिलं की कोणाची बाप माय हळजलनी ते पडायची खोटी नॉट फिजिबल लिहिली सगळ्यात मी IAS लोकांना का बरं भेटून नॉन मिनिमम एवढ्या वाक्यासाठी. एकनाथ शिंदे साहेब 11:30 वाजता म्हणजे काय करू तुमच्यासाठी मी म्हणलं एकच काम करा ते नंदकुमार नावाचे MRGSचे जे सचिव आहेत ना त्यांना माझं ऐकायला सांगा हे करून त्यामुळे आत्ता फोन लावतो म्हणलं आणि मग मुख्यमंत्र्यांनी फोन लावला सचिवाला की नंदकुमार साहेब पाशा पटेल आणि तुम्ही रोजगार हमी योजनेमध्ये एकत्र काम करा. एकनाथ शिंदे साहेब सांगितल्यानंतर योजना भारत सरकारची शेठ योजना भारत सरकारची राज्य महाराष्ट्र भारतात कुठेही बांबू लागवडीला 1 रुपया मिळत नाही. देशात एकच राज्य आहे त्याचं नाव महाराष्ट्र आहे. आपण रोजगार हमी योजनेतून 7,40,000 रुपये देतो बोलले एकनाथ शिंदे आणि केले नंदकुमार. तुम्ही बी अधिकाऱ्याला भेट जावा आणि तर असं उलट केले की आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आमचं तर जमून घेतलं नंदकुमार काय नाही
तर पाशा पटेल यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.